नमस्कार. मी डॉक्टर प्रणिता रवींद्र देशपांडे. शांकरी या चॅनलवर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करते. नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा. आपण या चॅनलवर आत्ता सुरू करत आहोत तिरुपती बालाजी महिमा व्यंकटेश विजय. तिरुपती बालाजी म्हटलं की त्याच्या सर्व श्रवणीय कथा आपण या चॅनलवर ऐकणार आहोत. भगवंताचे त्या पद्धतीचे आशीर्वाद पण आपल्या सर्वांना आपण त्याच्याकडून मागून घेणार आहोत. सर्वप्रथम गणेशाला वंदन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरवे नमः. व्यंकटरमण गोविंदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. वेंकटाद्रि समं स्थानं ब्रह्मांडे नास्ति किंचन. व्यंकटेश समो देवो न भूतो न भविष्यति. या भूतलावर आलेला हा भगवंत आपल्या सर्वांना त्याच पद्धतीचे आशीर्वाद देणार पण आहे. पण झालं काय की एकदा नैमिषारण्यामध्ये थोर असे ज्ञाते जे आहेत त्या थोर ज्ञात्यांना भगवत भक्ती करायची आहे. बरं, त्या ज्ञात्यांना एक सूत नावाचा शौनकादिक असा मुनी आहे. त्यांनी विनंती केली की हे मुनिवर्या, कलियुगामध्ये भक्तांना त्यांच्या कल्याणार्थ लक्ष्मीपती भगवान नारायण यांनी जो व्यंकटेश अवतार घेतलेला आहे त्या अवताराची कथा आम्हाला सांगा. तो अवतार का घेतला, त्याचा महिमा काय आहे. आता ऋषीवरांच्या मनातील हे सगळे विचार, त्यांच्या मनातली जिज्ञासा जाणून घेतली आणि सूत ऋषींनी चरित्र कथनाला सुरुवात केली. ऋषी सांगतायत की फार वर्षापूर्वी मिथिला नावाची एक नगरी आहे. त्या नगरीमध्ये एक धर्मपरायण, कर्तव्य तत्पर, प्रजाहितकारी, भगवत भक्त असा एक राजा राज्य करत होता. त्या राजाचं नाव जनक. आणि हा प्रजाजन राजा त्या जनकाला राजर्षी या नावाने ओळखायचे, बोलायचे. बरं, या जनक राजाला एक कुशकेतू नावाचा भाऊ आहे. हा काय करायचा की सर्व राज्यकारभार या कुशकेतूवर सोपवून द्यायचा. आणि हा जनक राजा आपण फक्त राज्यकारभार करतोय असं दाखवायचा, परंतु भगवत भक्ती करायचं. याचा जो भाऊ आहे तो कुशकेतू, त्याला 3 मुली आणि 3 मुले. राजा जनक याला फक्त एकच कन्या आहे. हा राजा जनक अत्यंत आनंदानं आणि सुखानं काळकंठीत आहे. परंतु होतं काय की अचानकपणे जेव्हा एक दिवस या कुशकेतूचा मृत्यू झालाय, भावाचा मृत्यू झाला, आणि भावावरची सगळी जी जबाबदारी होती ती या कुशकेतूवर येऊन पडली. बरं, राजा जनक मुळातच राज्यकारभारामध्ये लक्ष देत नव्हता, त्यामुळे त्याला काहीच माहिती नव्हतं. आणि अशात वय झाल्यामुळे तो म्हातारपणाकडे झुकू लागला. नेमकं काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. आणि एक दिवस त्याच नगरामध्ये त्या राज्य करणाऱ्या त्या ठिकाणी पुरोहित गौतम ऋषी यांचा विद्वान पुत्र शतानंद आला. आता या शतानंदानं जनकाशी जवळीक साधली.
जनक राजाही त्यांच्याबरोबर वार्तालाप करते झाले आणि राजाच तो जनक राजाने त्या शतानंद ऋषींना सांगितलं की मी अत्यंत चिंताग्रस्त आहे, चिंतामुक्त होण्याचा काय तो मार्ग मला दाखवा किंवा सांगा. शतानंद मुनी म्हणतायत, राजा, चिंतामुक्त होण्याचा मार्ग मी तुला सांगणार आहे. तुझ्या पूर्ण चिंतेला मुक्ती मिळणार आहे, परंतु त्यासाठी मात्र तू व्यंकटगिरी पर्वताचा, व्यंकटाचल पर्वताचा, व्यंकटेशाच्या कथांचा महिमा ऐकावास, तो श्रवण करावास. आणि शतानंद मुनी त्याला सांगते झाले की हे राजा, हा व्यंकटगिरी पर्वत जो आहे तो फार पवित्र आहे, पुण्यदायी आहे, पापनाशक आहे आणि वेगवेगळ्या युगामध्ये याला वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. कृतयुगामध्ये याचं नाव वृषभाद्री आहे, त्रेतायुगात त्याचं नाव अंजनाद्री आहे, द्वापार युगात त्याचं नाव शेषाचल आहे. अशा वेगवेगळ्या नावांनी या पर्वताला ओळखल्या जातं. तर कलियुगामध्ये याच पर्वताला व्यंकटगिरी या नावाने ओळखले जाते. आता जेव्हा शतानंद मुनी सांगतायत तेव्हा राजा सहजच म्हणतोय की पर्वत एकच आहे, मग याला वेगवेगळ्या प्रकारची नावं का, कोणत्या पद्धतीने दिली आहे, आपण मला सांगाल. राजाने जेव्हा शतानंद मुनींजवळ विनंती केलेली आहे तेव्हा राजाच्या या प्रश्नाला उत्तर देताना शतानंद ऋषी म्हणतायत की राजा, हा महिमा मी तुला कथन करणार आहे, तोच व्यंकटगिरीचा, तिरुपती बालाजीचा महिमा आपण या पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तेव्हा आपण सर्वजण व्यंकटाचल पर्वताचा, तिरुपती बालाजीचा महिमा ऐकण्यासाठी तत्पर राहा. भगवंताचे आशीर्वाद तर मिळणारच आहेत, परंतु चॅनलला सबस्क्राईब करा, आयकॉनचं बटन दाबा आणि लाईक करा. गोपाल कृष्ण भगवान की जय.